श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. 14 सप्टेंबर 2026 रोजी गणेश चतुर्थी आहे. गणपती स्थापना कशी करावी? ब्राह्मण देवा जर आपल्याला त्या दिवशी उपलब्ध झाले नाही तर घरच्या घरीच मात्र शास्त्रोक्त मंत्रासह गणपती स्थापना कशी करावी? प्राणप्रतिष्ठा पूजा मंत्रासह कशी करावी? यावर्षीचा गणेश स्थापनेचा मुहूर्त काय? आणि शेवटी विसर्जनाची उत्तर पूजा देखील मी दाखवली आहे. ही सर्व पूजा करणं आपल्याला सोपं जावं म्हणून सर्व मंत्र मी लिहून दिले आहेत. शक्य झाल्यास माझ्यासोबत मंत्र म्हणा, नाही शक्य झालं फक्त सूचनांचं पालन करा. आपल्या सर्वांना आपल्या घरामध्ये विधिवत शास्त्रोक्त मंत्रासह गणपती स्थापनेचं आगळं वेगळं समाधान नक्की लाभेल. ही पूजा जर आपल्याला आवडली, लाईक करा. लाईकच्या शेजारचा नवीन ऑप्शन आहे हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत पोहोचेल. आपल्या प्रतिक्रिया लिहा कमेंट बॉक्समध्ये. आपण या पद्धतीनं पूजा करणार का मला नक्की सांगा. शंका असेल नक्की विचारा. साधी सोपी पूजा करू नका, शास्त्रोक्त मंत्रासह ही पूजा करा. अत्यंत सोपी अशी पूजा आहे, आपल्याला नक्की जमेल. प्रथम बघूया यावर्षीचा गणेश स्थापनेचा मुहूर्त काय. 14 सप्टेंबर 2026 रोजी यावर्षी हरतालिका पण आली आहे. हरतालिकेची पूजा आपण सकाळी शक्य तितक्या लवकर करून घ्या. गणपती स्थापनेचा मुहूर्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्यास्तापर्यंत आहे. मात्र जो अत्यंत शुभ मुहूर्त आहे तो आहे सकाळी 7:30 दुपारी 2:15 या वेळेत ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी अवश्य स्थापना करा. नाही जमलं संध्याकाळपर्यंत स्थापना करावी. पूजेची तयारी अगोदरच करायची. सर्वात महत्त्वाचं जागा निश्चित करा. गणपती बाप्पाचं मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेला चालेल, दक्षिणेकडे करू नका. ज्या ठिकाणी आपल्याला गणपती स्थापना करायची असेल ती जागा स्वच्छ करावी. त्या ठिकाणी सजावट करा, विद्युत रोषणाई करा. आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडावं. स्थापनेच्या जागी देखील गोमूत्र शिंपडावं. स्थापनेसाठी एक चौरंग घ्यावा. चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. या वस्त्रावरती आपण गणेश स्थापना करणार आहोत. गणपती बाप्पाचं आसन म्हणून तांदळानं स्वस्तिक काढा. त्यावरती हळद कुंकू व्हावं. स्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा, आपली रोजची देवपूजा करून घ्यायची. स्वच्छ वस्त्र परिधान करा. पांढरे चालतील, नवीन वस्त्र चालेल. आता आपण बघूया या पूजेसाठी लागणारं साहित्य कोणतं. हे सर्व साहित्य अगोदरच घेऊन यायचं. पूजेच्या वेळेला आपल्या जवळ घेऊन बसा, म्हणजे आपल्याला सारखं उठावं लागणार नाही. पूजेसाठी आपल्याला लागेल हळद, कुंकू, गुलाल, अक्षता, सिंदूर, रांगोळी, फुले, दुर्वा, बेलाची पानं, विड्याची पानं, एक नारळ, गूळ, खोबरे, पंचामृत, दूध, दही, मध, तूप आणि साखर एकत्र करून पंचामृत तयार करून घ्यावं. जानवे जोड, त्यानंतर कापूर, अगरबत्ती, अष्टगंध, बदाम, खारीक, सुपारी, नाणी म्हणजेच पैसे, एक कलश किंवा तांब्या चालेल, पळी किंवा चमचा घ्यावा, तामन, फुले, हार. गणपती बाप्पाला पत्री आवडतात म्हणून झाडाची जी पानं मिळतील जसं आंबा, बेल, पेरू, शमीचं किंवा आघाड्याचं पान, कण्हेर, फुलझाडांचं देखील पाणी चालतील. त्यानंतर वस्त्र म्हणून कापसाची वस्त्रमाळ बनवावी. इत्यादी सर्व साहित्य जवळ घेऊन बसावं. पूजेला सुरुवात करावी. पूजेच्या ठिकाणी आपण चौरंग मांडला आहे, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरलं आहे. त्यावरती आसन म्हणून तांदळानं स्वस्तिक काढावं. त्यावरती हळद कुंकू व्हावं. हे झालं बाप्पाचं आसन. आपल्याला बसण्यासाठी आसन घ्या. स्वच्छ वस्त्र परिधान करावं. स्त्री पुरुष कोणीही किंवा जोडीनं ही पूजा करू शकता. पुरुषांनी आपल्या कपाळाला कुंकू लावायचं, स्त्रियांनी हळद कुंकू लावावं. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रं पापनाशनम आपदाम हरते नित्यम लक्ष्मीष्टिष्ठती सर्वदा. फुलानं कलशातील थोडंसं पाणी आपल्या स्वतःच्या अंगावरती, पूजा साहित्यावरती, त्यानंतर चौरंगावरती दुरूनच शिंपडायचं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा यः स्मरेत पुंडरीकाक्षंस बाह्याभ्यंतरशुचिः. यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यावा. दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. अशा पद्धतीनं दिव्याचं पूजन केल्यानंतर आपण आता आचमन करणार आहोत. आचमन म्हणजे काय? भगवान विष्णूंची 24 नावं आपण पठण करणार आहोत. आणि हे पठण किंवा श्रवण सुरू असताना आपण जलप्राशन करायचं, म्हणजेच पाणी प्यायचं, ज्यामुळं आपल्या शरीराची मनाची शुद्धी होते, पूजेमध्ये एकाग्रता साधेल. शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या घ्यायचा, पळी घ्या किंवा चमचा घ्या आणि एक तामन घ्यावं. भगवान विष्णूंची मी 24 नावं आता पठण करणार आहेत. पहिली जी 3 नावं आहेत या 3 नावांचा उच्चार करत असताना डाव्या हातानं तांब्यातून पळी भरून घ्यायची
आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं आणि ते पाणी पिऊन घ्यावं पहिल्या 3 नावांचा उच्चार करताना. चौथं नाव उच्चारलं की पळीनं पाणी उजव्या हातात घ्यायचं आणि ते पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. असं आपल्याला एकूण 2 वेळा करायचं आहे, म्हणजेच द्विराचमन. डाव्या हातानं पळीभर पाणी उजव्या हातात घ्या. ओम केशवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. पुन्हा पळीनं पाणी घ्यायचं उजव्या हातात. ओम नारायणाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. परत पाणी घ्यावं. ओम माधवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्या. आता चौथ्या वेळेला पाणी उजव्या हातात घ्यायचं आणि ते ताम्हणात सोडून द्यायचं. ओम गोविंदाय नमः, पाणी सोडून द्यावं. ही कृती एकूण 2 वेळा करायची. पुन्हा पाणी घ्यायचं उजव्या हातात. ओम केशवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्या. ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः. चौथ्या वेळेला पाणी ताम्हणामध्ये सोडून द्या. आता हात जोडावेत. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः. ओम श्रीकृष्णाय नमो नमः. ताम्हणातील जे पाणी आहे ते झाडाला घाला, तुळशीला घालू नका. ताम्हण पुन्हा स्वच्छ करायचं. आता गायत्री मंत्राचं पठण आपण करणार आहोत. आपल्याला म्हणता आला सोबत म्हणा. प्राणायाम करता आलं अवश्य करा. ओम भूर्भुवः स्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवः स्वरम्. आता सर्व देवतांना आपण नमस्कार करणार आहोत. आपला डावा हात डाव्या कानाला, उजव्या हात उजव्या कानाला लावायचा. सर्व देवांचं ध्यान करा. हात जोडावेत. ओम श्री महागणपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री ग्रामदेवताभ्यो नमः, श्री स्थानदेवताभ्यो नमः, श्री वास्तुदेवताभ्यो नमः, मातृपितृदेवताभ्यो नमः, सर्व देवेभ्यो नमः, सर्व ब्राह्मणेभ्यो नमः. सर्व देवांना नमस्कार करायचा. आता पूजेतील महत्त्वाचा भाग पार्थिव गणेश पूजनाचा संकल्प. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यावं. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्या. मनोमन गणपती बाप्पाचं स्मरण करावं. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवाहनशके सिद्धार्थी नाम संवत्सरे दक्षिणायणे वर्षाऋतो भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्या तिथो सोमवासरे चित्रानक्षत्रे ब्रह्मयोगे वणिजकरणे तुला राशिस्थिते श्रीदेवगुरु शेषेषु ग्रहेषु यथायथं शुभनामयोगे शुभकर्णे एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथो म्हणायचं. मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं अस्माकं सकल कुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद संहितानां क्षेम स्थैर्य ऐरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं अभीष्टकामना सिद्ध्यर्थं प्रतिवार्षिक विहितं पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्ये. आपलं स्वतःचं नाव घ्यावं. नामे आपल्या गोत्राचा उच्चार करा. गोत्र माहीत नसेल कौशिक म्हणावं. गोत्रे विधिवत प्राणप्रतिष्ठापना पूर्वकं ध्यानवाहनादी षोडशोपचारे पूजनं करिष्ये. आपल्या हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावं.
हे ताम्हणातील पाणी झाडाला घाला, तुळशीला घालायचं नाही. हा झाला या पूजेचा संकल्प. यानंतर आपण आसन शुद्धी करावी, म्हणजे आपण ज्या ठिकाणी पूजेला बसलेलो असतो त्या जागेची शुद्धी करायची. जमिनीला दोन्ही हातांनी स्पर्श करा, तिचं दर्शन घ्यावं, त्या ठिकाणी अक्षता व्हायच्या. ओम पृथ्वी त्वया घृता लोका देवी त्वं विष्णुना घृता त्वं च धारयं मा देवी पवित्रं गुरुचासनम. ही झाली जमिनीची पूजा. आता आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या. आपण बसलो आहोत त्या जागेहून चारी दिशेला या अक्षता वाहून द्याव्यात. असं केल्यानं आपल्या पूजेमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. अपक्रामंतु भूतानि पिशाचः सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारंभे. अक्षता सर्व दिशांना वाहून द्यायच्या. आता आपण करणार आहोत षडंगन्यास. म्हणजे काय? आपल्या स्वतःची शुद्धी आपण करणार आहोत. प्रथम एक फूल घ्यावं, पाण्यामध्ये बुडवायचं. हे पाणी स्वतःच्या अंगावरती शिंपडा आणि नंतर मी जशी सूचना देईल त्या त्या अवयवाला आपण स्पर्श करावा आपल्या शरीराच्या. फुलानं स्वतःच्या अंगावरती पाणी शिंपडावं. त्यानंतर आपल्या हृदयाला हात लावावा. श्री गणेश देवताभ्यो नमः. हृदयाय नमः. कंठाला हात लावावा. श्री गणेश देवताभ्यो नमः. कंठाय नमः. मस्तकाला 2 भुवयामध्ये स्पर्श करावा. श्री गणेश देवताभ्यो नमः. शिरसे स्वाहा. शेंडीच्या जागी स्पर्श करा. श्री गणेश देवताभ्यो नमः. शिखाय वषट. दोन्ही हात आपल्या छातीवरती ठेवावेत. श्री गणेश देवताभ्यो नमः. कवचाय हुम. दोन्ही नेत्रांना म्हणजे डोळ्यांना स्पर्श करा. श्री गणेश देवताभ्यो नमः. नेत्राय वौषट. आता डाव्या हातानं उजव्या हातावरती टाळी वाजवावी. श्री गणेश देवताभ्यो नमः. अस्त्राय फट. यानंतर आपण करणार आहोत कलश स्थापना, कलशपूजन. शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या घ्यावा. या तांब्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल, एखादी सुपारी टाकावी, एखादं नाणं टाकावं. या तांब्यावरती खालून वर कुंकवानं 5 रेषा काढा. कुंकवानं स्वस्तिक काढावं. कलशामध्ये 5 विड्याची पानं ठेवावीत. त्यावरती नारळ ठेवावा. या नारळावर देखील कुंकवानं स्वस्तिक काढावं. गणपती बाप्पाचा उजवा हात, त्या ठिकाणी थोड्याशा अक्षता ठेवायच्या. आपल्या डाव्या हाताला, बाप्पाच्या उजव्या हाताला, त्या ठिकाणी अक्षता ठेवा आसन म्हणून. त्यावरती कलशाची स्थापना करावी. पुढील मंत्र पठण करावेत. श्रवण करत असताना कलशाची पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हावीत. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रश्रमश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृतः कुक्षो तु सागरः सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो अथर्वणः आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. कलशाय नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. आता काय करायचं? आपण गणपती बाप्पाची जी नवीन मूर्ती आणली असेल, चौरंगावरती आपण जे स्वस्तिक, तांदळानं स्वस्तिक काढलेलं आहे आसन म्हणून, त्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती व्यवस्थित ठेवून द्यावी. मूर्ती अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आपण शंखपूजन करणार आहोत, घंटापूजन करणार आहोत. शंखाला, घंटेला स्नान घालावं. आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती गणपती बाप्पाच्या समोर शंख स्थापित करायचा. शंख ठेवून द्या. शंखाला गंध लावावं, फुलं व्हावीत. अक्षता वाहू नका. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात्. शंखाय नमः. गंधपुष्पं समर्पयामी. आता घंटा स्वच्छ पुसून घ्यायची. डाव्या हाताला घंटेची स्थापना करा. घंटेला हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हावी. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वे घंटाकं तत्र देवता ध्यानलक्षणं. घंटाय नमः. गंधाक्षता पुष्पं हरिद्रां कुंकुम च समर्पयामी. घंटा थोडीशी वाजवायची आणि पुन्हा ठेवून द्या. असं केल्यानं आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मकता निघून जाईल. आता या पूजेचा सर्वात महत्त्वाचा भाग नव्हे, या पूजेचा आत्मा. गणपती बाप्पाची जी मूर्ती आपण आणली आहे, या मूर्तीमध्ये आपण प्राण ओतणार आहोत, प्राणप्रतिष्ठा करणार आहोत. काही मंत्रांचा उच्चार मी या ठिकाणी करेल. आपण गणपती बाप्पाचं ध्यान करा. गणपती बाप्पा स्वतः आपल्या समोर बसले आहेत अशी कल्पना करा. आपला उजवा हात गणपती बाप्पांच्या
डाव्या छातीला म्हणजेच त्यांच्या हृदयाला लावायचा. प्रतिष्ठापनेचे जे मंत्र पुढे मी पठण करेल ते मंत्र होईपर्यंत हात तसाच ठेवायचा बाप्पाच्या हृदयावरती. मंत्र नुसते ऐकले तरी चालतील, बाप्पाचं ध्यान करा. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वराः ऋषयः ऋग्यजुः सामानि छन्दांसि परप्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिः क्रों कीलकं सिद्धिविनायकमूर्ति प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ॐ आं ह्रीं क्रों ॐ अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं अः क्रों ह्रीं आं देवस्य प्राणः. ॐ आं ह्रीं क्रों ॐ अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं अः क्रों ह्रीं आं देवस्य जीवः इह स्थितः. ॐ आं ह्रीं क्रों ॐ अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं अः क्रों ह्रीं आं देवस्य वाङ्मनचक्षु श्रोत्र जीवः घ्राणपाणिरोप स्तादि सर्व इन्द्रियाणि इहागत्य स्वस्तये सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा. अस्य देवस्य गर्भाधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थं 15 प्रणवावृत्तः करिष्ये. गणपती बाप्पाला हात जोडावे. हा मंत्र म्हटल्यानंतर पळीनं तामणामध्ये 15 वेळा पाणी सोडायचं. पाणी सोडत असताना प्रत्येक वेळी ओमकार म्हणजेच ओम असं म्हणावं. ओम 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 ओम. आता 2 दुर्वांच्या काड्या घ्यायच्या. या काड्यांच्या टोकाला शुद्ध तूप लावावं आणि दुर्वेनेच गणपती बाप्पांच्या दोन्ही डोळ्यांना स्पर्श करावा. ते जे तूप आहे ते थोडं थोडं डोळ्यांना लावायचं. ओम नमो भगवते विश्वात्मने जगच्चक्षुषे सूर्याय नमः. आता गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे या मूर्तीला गंधाक्षता फुलं अर्पण करा. हळद कुंकू व्हावं. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. बाप्पाला धूपानं म्हणजेच अगरबत्तीनं दिव्यानं ओवाळायचं. बाप्पासमोर पाण्याचा चौकोन करावा. त्यावरती गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवावा. नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः धूपं दीपं समर्पयामी नैवेद्यं च समर्पयामी. आता जोडपान म्हणजेच विड्याची 2 पानं घ्यायची. त्यावरती एक सुपारी, बदाम, नाणं, एखादी खारीक ठेवावी. दक्षिणा म्हणून एखादं नाणं ठेवावं. हा विडा गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर ठेवावा. पानाचं टोक आपल्याकडं, देठ देवाकडं ठेवा. त्यावरती 1 पळी पाणी सोडायचं. श्री सिद्धिविनायकाय नमः मुखवासार्थे पूगी फलतांबूल सुवर्णपुष्प दक्षिणां समर्पयामी. आता आपण गणपती बाप्पांना अभिषेक आणि त्यांची षोडशोपचारे पूजा करणार आहोत. प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर गणपती बाप्पाची जी मूर्ती असते ती हलवायची नाही. आता काय करायचं, आपल्या तामणामध्ये सुपारी घ्या किंवा आपल्या देवघरात जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल तांब्याची, पितळाची किंवा चांदीची मूर्ती असेल ती तामणात घ्या. मूर्ती नसेल सुपारी घ्यावी. आता पुढे आपण जे षोडशोपचार करणार आहोत, जे संस्कार करणार आहोत, मंत्र मी म्हणेल त्या पद्धतीनं आपण कृती करावी. हे सर्व आपण तामणामध्ये घेतलेली सुपारी किंवा गणपती बाप्पाची मूर्ती यांच्यावर करावे. आणि सोबत जे आपण आता प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे मूर्तीची, आपली पार्थिव मूर्ती, या मूर्तीवरती देखील दुरूनच फुलानं आपण हे पाणी शिंपडून संस्कार करावेत. तामणामध्ये देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती घ्या किंवा सुपारी घ्यावी. गणपती बाप्पाचं ध्यान करावं. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः ध्यानं समर्पयामी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रथम आवाहन म्हणजेच गणपती बाप्पांना आपण पूजेमध्ये आमंत्रित करणार आहोत. तामणातील मूर्ती किंवा सुपारीवरती थोड्याशा अक्षता व्हाव्यात. आपल्या गणेश मूर्तीवरती देखील दुरून अक्षता व्हाव्यात. श्री गणेश देवताभ्यो नमः आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. यानंतर गणपती बाप्पांना आपण आसन देणार आहोत. पुन्हा सुपारीवरती आणि बाप्पावरती दुरून अक्षता व्हायच्या.
ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. आता पाद्यपूजन. गणपती बाप्पांचे आपण चरण धुणार आहोत. सुपारीवरती एक पळी शुद्ध जल व्हावं. गणेश मूर्तीवरती दुरून फुलानं पाणी शिंपडावं. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. पादयोः पाद्यं समर्पयामी. यानंतर अर्घ्य म्हणजेच बाप्पाचे आपण हात धुणार आहोत. पळीभर पाणी घ्या, त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकाव्यात, सुपारीवरती वाहून द्या आणि हेच पाणी थोडंसं फुलानं दुरूनच मूर्तीवरती शिंपडावं. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. अर्घ्यम समर्पयामी. आता आचमन. एक पळी शुद्ध जल सुपारीवरती वाहून द्या, दुरूनच फुलानं पाणी शिंपडावं. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. आचमनियम समर्पयामी. गणेश मूर्तीवरती ज्या वेळेला आपण दुरून फुलानं पाणी शिंपडाल त्यावेळेला काळजी घ्यायची, मूर्तीला धक्का लागून देऊ नका. आचमन झाल्यानंतर गणपती बाप्पांना स्नान. पुन्हा पळीभर पाणी घ्यायचं शुद्ध जल, सुपारीवरती वाहून द्यावं, गणेश मूर्तीवरती दुरूनच फुलानं शिंपडावं. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. स्नानम समर्पयामी. यानंतर पंचामृत स्नान. दूध, दही, तूप, मध, साखर एकत्र करून पंचामृत तयार करून घ्या. एक पळी पंचामृत सुपारीला वाहून द्या तामणामध्ये आणि थोडंसं फुलानं पंचामृत गणेश मूर्तीवरती दुरूनच शिंपडायचं आणि सुपारीवरती एक पळी शुद्ध जल वाहावं. पुन्हा गणेश मूर्तीवरती दुरूनच फुलानं शुद्ध जल वाहावं. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. यानंतर गंधोदक स्नान. एक पळी शुद्ध जल घ्या, त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकावं किंवा गंध टाकावं. तामणामध्ये जी सुपारी घेतली आहे किंवा मूर्ती असेल त्यावरती वाहून द्या. फुलानं हेच पाणी थोडंसं मूर्तीवरती आपल्या गणेश मूर्तीवरती शिंपडावं. त्यानंतर एक पळी शुद्ध जल घ्यावं, तामणातील सुपारीला वाहून द्या. फुलानं थोडंसं पाणी गणेश मूर्तीवरती शिंपडा. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. गंधोदक स्नानं समर्पयामी. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता तामणातील गणेश मूर्ती किंवा जी सुपारी असेल त्यांना गंधाक्षता फुलं व्हावीत, हळद कुंकू अक्षता व्हाव्यात आणि आपली जी पार्थिव मूर्ती आहे गणपती बाप्पाची त्यांना देखील हळद कुंकू अक्षता गंधाक्षता फुलं अर्पण करावीत. श्री गणेश देवताभ्यो नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. आता चौरंगावरती आपल्या गणेश मूर्तीच्या समोर पाण्याचा चौकोन करायचा उजव्या हाताने. त्यावरती पंचामृताची जी वाटी आहे ती नैवेद्य म्हणून ठेवावी. त्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. नैवेद्यम च समर्पयामी. नैवेद्य शेजारी पानाचा विडा ठेवायचा, म्हणजेच विड्याची 2 पानं घ्या. जोड पानावरती बदाम, खारीक, एक नाणं ठेवावं. हळकुंड ठेवा. त्यावरती 2 पळी पाणी सोडावं. ओम श्री गणेश देवताभ्यो नमः. मुखवासार्थे पूगी फलतांबूल सुवर्णपुष्प दक्षिणाम समर्पयामी. बाप्पाला हात धुण्यासाठी पाणी म्हणून तामणामध्ये 3 पळी पाणी सोडावं. उत्तराप्रोषणम हस्तप्रक्षालन मुखप्रक्षालन समर्पयामी. आता तामणातील मूर्ती किंवा जी सुपारी असते गणपती बाप्पाचं प्रतीक त्यांना आणि आपली जी गणेश मूर्ती आहे या दोघांनाही आपण आता गणपती अथर्वशीर्ष पठण करून अभिषेक करणार आहोत. अथर्वशीर्षाचं पठण किंवा श्रवण सुरू असताना तामणामध्ये या मूर्तीवरती थोडं थोडं पाणी पळीनं वाहत राहायचं आणि मधून फुलानं दुरूनच अगदी थोडं पाणी आपल्या गणेश मूर्तीवरती थोडंसं शिंपडायचं. गणपती अथर्वशीर्ष पठण करूया. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवत्रातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधरातात् सर्वमां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाग्मयस्वं चिन्मयः. त्वम् आनन्दमयस्वं ब्रह्ममया. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्त्वजायते. सर्वं जगदिदं ततस्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापन्नो नीलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः.
त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरं गणादिं पूर्वमोच्चर्यं वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वरः परतरः अन्ध्रेन्दुर्सितं तारेण रुद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकारा पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वरा चान्तरूपं बिन्दुरत्रूपं नादः सन्धानं संहिता सन्धि सैषा गणेशविद्या गणपऋषिः रच्युतगायत्रीछन्दः गणपतिर्देवता ॐ गणगणपतये नमः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रतमचवर्दं हस्तिर्विभामं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तं वाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं योगी योगिनां वरः नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः अथर्वशीर्षयोधिते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वथा सुखमेधते स सर्वविघ्नैर्नबाध्यते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते सायं ध्यान दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्ध्यानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्राध्यानोपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदम् अथर्वशीर्षं शिष्याय न देयं यो योधि मोहादास्यति स पापीयान् भवति सहस्रवर्तनात् यं यं काममदीते तं तं तमनेन साधयेत् अनेन गणपतिं विषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्यामनुशरणं जपति स विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यं ब्रह्मादावरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति यो दुर्वाङ्कुरेर्जति स वैश्रवणोपमो भवति यो लाजेर्जति स यशवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलं वाप्नोति यः साज्यसमिद्धिर्यजति स सर्वं लभते अष्टो ब्राह्मणान् सम्यक् ग्रहीत्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधो वा जपत्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वं विद्भवति स सर्वं विद्भवति य एवं वेद इत्युपनिषत् ओम शांती शांती शांती। अशा रीतीनं अभिषेक झाल्यानंतर सुपारी किंवा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी। चौरंगावरती आपण जी जोडपानं ठेवलेली आहेत विड्याची पानं, एका ठिकाणी या जोडपानावरती गणपती बाप्पाची मूर्ती किंवा ही सुपारी ठेवून द्या। आपण जर तामणामध्ये सुपारीऐवजी देवघरातील आपली छोटी मूर्ती घेतली असेल ती मूर्ती ठेवावी, तिची स्थापना करावी। आता आपली जी पार्थिव मूर्ती आहे गणपती बाप्पाची त्यावरती दुरूनच दुर्वेनं थोडंसं शुद्ध पाणी म्हणजे शुद्ध जल शिंपडायचं। ओम श्री सिद्धिविनायकाय नमः। शंखोदक स्नानं समर्पयामी, मांगलिक स्नानं समर्पयामी। अशा पद्धतीनं आपण आता गणपती बाप्पाला स्नान घातलं। आता आपण त्यांना वस्त्र अर्पण करणार आहोत। गणपती बाप्पाला कापसाची वस्त्रमाळ अर्पण करावी। वस्त्रमाळ आधीच तयार करून ठेवावी, बाप्पाला अर्पण करा। ओम श्री सिद्धिविनायकाय नमः। वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी। यानंतर महत्त्वाचं म्हणजे यज्ञोपवीत म्हणजेच गणपती बाप्पाला आपण जानवे अर्पण करणार आहोत। बाप्पाच्या मूर्तीला जानवं घालायचं। जानवं घालताना हळूच घाला, काळजी घ्यायची। बाप्पाला जानवं कसं घालायचं तर गणपती बाप्पांच्या डाव्या खांद्याच्या वरतून ते जानवं आलं पाहिजे आणि उजव्या हाताच्या खाली आलं पाहिजे। जानवं घालून घ्यावं। ओम श्री सिद्धिविनायकाय नमः। यज्ञोपवीतं समर्पयामी। आता गणेश मूर्तीला म्हणजेच गणपती बाप्पाला गंध लावावं, चंदन लावावं। ओम श्री सिद्धिविनायकाय नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामी। यानंतर अलंकार म्हणून अक्षता अर्पण कराव्यात। ओम श्री सिद्धिविनायकाय नमः। अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी। गणपती बाप्पाला हळद कुंकू अर्पण करावं। श्री सिद्धिविनायकाय नमः। हरिद्राम कुंकुम च समर्पयामी। बाप्पाला सिंदूर अर्पण करावा। ओम श्री सिद्धिविनायकाय नमः। सिंदूरं समर्पयामी। गुलाल लावावा बाप्पाला, बुक्का लावावा। ओम श्री सिद्धिविनायकाय नमः। नाना परिमलद्रव्यं समर्पयामी। बाप्पाला
विविध फुलं व्हावी, विशेषतः लाल फुलं बाप्पाला आवडतात, अर्पण करावीत. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः. पुष्पम समर्पयामी. गणेश मूर्तीला आपण हे सर्व अर्पण केलं. सोबत आपण जोडपानावरती जी छोटी मूर्ती ठेवली असेल किंवा सुपारी ठेवली असेल त्यांना देखील हळद, कुंकू, अक्षता, गंध, फुलं व्हावीत. श्री सिद्धिविनायकाय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. ही झाली बाप्पाची पूजा. आता अथांग पूजा म्हणजेच गणपती बाप्पाच्या प्रत्येक अंगाची, अवयवाची आपण पूजा करणार आहोत. आता ही पूजा करत असताना मी ज्या ज्या अवयवाचा उच्चार करल आपण त्याची पूजा करायची. त्याला हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या, दुरूनच व्हाव्यात, मूर्तीला काळजी घ्यायची. प्रथम बाप्पाचं पाद्यपूजा म्हणजेच चरणाची पूजा करायची. श्री गणेश्वराय नमः. पाद्यपूजयामी. त्यानंतर ढोपराची पूजा करावी. विघ्नराजाय नमः. जानूनी पूजयामी. आता मांड्यांची पूजा करायची. आखुवाहनाय नमः. ऊरू पूजयामी. त्यानंतर कमरेला हळद कुंकू व्हायचं. हेरंबाय नमः. कटी पूजयामी. त्यानंतर स्तन, त्यावरती हळद कुंकू व्हावं, म्हणजेच छातीची पूजा करायची. गौरीसुताय नमः. स्तनो पूजयामी. आता बाप्पाच्या हृदयाची म्हणजे गणपती बाप्पाची छातीला डाव्या बाजूला हळद कुंकू अक्षता व्हाव्यात. गणनायकाय नमः. हृदयं पूजयामी. यानंतर कंठाची पूजा करावी. स्थूलकर्णाय नमः. कंठं पूजयामी. त्यानंतर स्कंद म्हणजेच खांद्याची पूजा करायची. स्कंदाग्रजाय नमः. स्कंद पूजयामी. यानंतर बाप्पाचे चारही हात, त्यावरती हळद कुंकू अक्षता व्हाव्यात, पूजा करावी. पाशहस्ताय नमः. हस्तो पूजयामी. त्यानंतर वक्त्र म्हणजेच मुखाची पूजा करायची. गजवक्त्राय नमः. वक्त्र पूजयामी. बाप्पाच्या कपाळावरती हळद कुंकू व्हावं, अक्षता व्हाव्यात, कपाळाची पूजा. विघ्नहर्ते नमः. ललाट पूजयामी. त्यानंतर बाप्पाच्या शिराची म्हणजेच डोक्याची पूजा करायची. डोक्यावरती हळद कुंकू अक्षता व्हाव्यात. सर्वेश्वराय नमः. शिर पूजयामी. आणि सर्वांग पूजयामी म्हणजेच बाप्पाच्या संपूर्ण अंगावरती हळद कुंकू अक्षता दुरून व्हाव्यात, थोड्याच व्हायच्या. गणाधिपतये नमः. सर्वांगम पूजयामी. अशा पद्धतीनं आपण गणपती बाप्पाची सर्वांग पूजा केली. यानंतर पत्री पूजा. बाप्पाला पत्री म्हणजेच झाडाची पानं अर्पण करायची. आंबा, पेरू, बेल, मधुमालती, आघाड्याची पानं चालतील, शमीची पानं अवश्य अर्पण करावी. बाप्पाला पत्री खूप आवडतात, अर्पण करा. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः. सर्वांग पूजयामी. अथ पत्र पूजा सुमुखाय नमः. बाप्पाला ताजी फळं अर्पण करा. आपण जी फळं आणली असतील नैवेद्यासाठी ती सर्व फळं पूजेच्या समोर गणपती बाप्पाच्या चौरंगावरती अर्पण करावी. या फळावरती पळीभर पाणी व्हायचं. श्री सिद्धिविनायकाय नमः. फलानि समर्पयामी. आता बाप्पाला शुद्ध तुपाच्या दिव्यानं, अगरबत्तीनं ओवाळायचं. श्री सिद्धिविनायकाय नमः. धूपम समर्पयामी. दीपम समर्पयामी. बाप्पाला फुलं अर्पण करावी, ताजी फुलं अर्पण करा. माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वे प्रभू. मयार्तानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम. बाप्पाला आपण जी फुलं वाहिली त्याचा आपण स्वीकार करा अशी बाप्पाला विनंती करायची. आता बाप्पाला दुर्वा व्हायच्या. 21 दुर्वांची जुडी करावी आणि ती बाप्पाला अर्पण करायची. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः. दुर्वांकुराय समर्पयामी. आता बाप्पाला नैवेद्य अर्पण करायचा. बाप्पाला जो आवडतो पंचखाद्यांचा, गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य मोदकांचा नैवेद्य करा. गणेश मूर्तीसमोर चौरंगावरती किंवा खाली जरी केला तरी चालेल, जमिनीवरती आपल्या करंगळी शेजारचं जे बोट असतं त्यानं पाण्याचा चौकोन करायचा, त्यावरती नैवेद्य ठेवून द्या. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. नैवेद्य दाखवल्यानंतर तामणामध्ये 3 वेळा पळीनं पाणी सोडायचं. बाप्पाच्या जेवणानंतर त्यांना हात धुण्यासाठी पाणी म्हणून उत्तरापोषणम हस्तप्रक्षालनम मुखप्रक्षालनम च समर्पयामी.
बाप्पाला गंध लावावं. करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामी. जोड पानावरती ज्या ठिकाणी आपण पान सुपारी ठेवलेली आहे त्यावरती एक पळी पाणी सोडायचं. त्या ठिकाणी थोडीफार दक्षिणा ठेवावी, यथाशक्ती किती पण ठेवा. श्री सिद्धी विनायकाय नमः. मुखवासार्थे पूगी फलतांबूलम सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामी. बाप्पासमोर एखादं नारळ अर्पण करावं. श्री सिद्धी विनायकाय नमः. नारिकेल फलम समर्पयामी. या ठिकाणी आपली स्थापनेची पूजा पूर्ण झाली. सहकुटुंब सहपरिवार बाप्पाची महाआरती करावी. 10 दिवस रोज सकाळ संध्याकाळ बाप्पाची षोडशोपचारे पूजा आणि आरती करावी. सहकुटुंब करण्याचा प्रयत्न करा. बाप्पाला रोज गोड पदार्थाचा किंवा आपण घरात जे बनवाल त्याचा नैवेद्य दाखवा. गणेश स्थापना झाल्यानंतर आरती झाल्यानंतर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे एक प्रदक्षिणा मारायची. यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणे पदे पदे. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वर. पूजेमध्ये जर चुकून काही राहिलं असेल तर बाप्पाची या मंत्रानं क्षमा मागतात. तर यावर्षी गणपती बाप्पाची स्थापना आपण शास्त्रोक्त मंत्रासह करा. अत्यंत सोपी पूजा आहे. सर्व मंत्र मी लिहून दिले आहे. मंत्र पठण केले तरी चालतील, श्रवण केले तरी चालतील. विधिवत गणपती स्थापना केल्याचं एक समाधान आपल्याला नक्की लाभेल. आपण याच पद्धतीनं स्थापना करणार आहात का मला नक्की सांगा. आपण ही पूजा जरी घरीच केली असली तरी देखील आपल्या जवळपास कुठेही ब्राह्मण देव असतील त्यांना यथाशक्ती दक्षिणा अवश्य द्या, ज्यामुळं या पूजेला पूर्णत्व प्राप्त होईल. आता आपण बघूया गणपती विसर्जनाची उत्तर पूजा कशी करावी. स्थापना जशी आपण शास्त्रोक्त मंत्रासह केली, उत्तर पूजा देखील आपल्याला शास्त्रोक्त मंत्रासह करायची आहे. प्रत्येकाच्या घरी वेगळी पद्धत असते. काहींकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो, काहींकडे 5 दिवसांचा, काहींकडे 7 दिवसांचा, तर काहींकडे 9व्या दिवशी, काहींकडे शेवटच्या म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करतात. आपल्याकडे जी पद्धत असेल त्या दिवशी आपल्याला ही उत्तर पूजा करायची आहे. नंतर विसर्जन करायचं. उत्तर पूजा कधी करायची? माध्यान्हाच्या वेळेत करा, दुपारी 12:30 वाजेनंतर. आणि विसर्जन संध्याकाळच्या वेळेला शांत वेळेला करावं. भर उन्हात बाप्पाचं विसर्जन करू नका. आता आपण बघूया विसर्जनाची पूजा कशी करायची. विसर्जनाच्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठायचं, स्नान करा, आपली रोजची देवपूजा करायची. गणपती बाप्पाची रोजची पूजा करा, आरती करून घ्या. दुपारी साधारणतः 12:30च्या सुमारास आपल्याला ही पूजा करायची असते. स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. आपल्या कपाळाला पुरुषांनी कुंकू लावायचं, महिलांनी हळद कुंकू लावा. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, दिव्याचं पूजन करायचं. ओम श्री दीपदेवताय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या समोर आसन घेऊन बसा. बाप्पाचं स्मरण करायचं. आचमन प्रथम करायचं. भगवान विष्णूंची 24 नावं जसं या व्हिडिओच्या स्थापनेच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आचमन केलं आहे, अगदी त्याच पद्धतीनं आपण आचमन करा, ज्यामुळं आपल्या मनाची शुद्धी होईल. यानंतर सर्व देवतांचं स्मरण करा, त्यांना नमस्कार करावा. आता आपण उत्तर पूजेचा संकल्प करणार आहोत. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्या, त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं. गणपती बाप्पाचं स्मरण करा. तिथिर्विष्णुस्ततावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगेश्च करणं चैव सर्वविष्णुमय जगत अद्य एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथो. म्हणायचं मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री गणपती देवता प्रीत्यर्थं अस्माकं सकलकुटुंबानां क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं अद्य शुभयोगे शुभकरणे भाद्रपद मासे प्रतिवार्षिक विहितं यथा ज्ञानेन यथा मिलितोपचारद्रव्ये श्री गणपती उत्तरपूजनं करिष्ये. आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यावं. हे पाणी झाडाला घाला, तुळशीला घालू नका. आता आपण गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करणार आहोत. प्रथम बाप्पाचं ध्यान करायचं, त्यानंतर दुरूनच फुलानं थोडंसं शुद्ध जल शिंपडावं, त्यानंतर थोडंसं पंचामृत शिंपडा, पुन्हा थोडंसं शुद्ध जल शिंपडावं. ओम श्री महागणपतये नमः. स्नानं समर्पयामी, पंचामृत स्नानं समर्पयामी, शुद्धोदक स्नानं समर्पयामी. यानंतर बाप्पाला कापसाची वस्त्रमाळ करावी. स्थापनेला जशी आपण वस्त्रमाळ घातली अगदी त्याच पद्धतीनं वस्त्रमाळ घालावी, अर्पण करावी.
ओम श्री महागणपतये नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. बाप्पाला गंध लावावं, चंदन लावावं. ओम श्री महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. अक्षता व्हाव्यात. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी. बाप्पाला हळद कुंकू अर्पण करा. ओम श्री महागणपतये नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. गुलाल, सिंदूर, बुक्का अर्पण करावं. ओम श्री महागणपतये नमः. नाना परिमलद्रव्यम समर्पयामी. बाप्पाला फुले अर्पण करा. ओम श्री महागणपतये नमः. पुष्पम समर्पयामी. यानंतर बाप्पाला दुर्वा अर्पण करायच्या. ओम श्री महागणपतये नमः. दुर्वांकुरान समर्पयामी. यानंतर धूपदीपानं ओवाळायचं. बाप्पाचा आवडता 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा. ओम श्री महागणपतये नमः. धूपम समर्पयामी. दीपम समर्पयामी. नैवेद्यम समर्पयामी. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. बाप्पाला एक नारळ अर्पण करा. सोबत दक्षिणा अर्पण करावी. ओम श्री महागणपतये नमः. फलानी समर्पयामी. दक्षिणाम समर्पयामी. या पद्धतीनं पूजा केल्यानंतर सहकुटुंब सहपरिवार बाप्पाची आरती करायची. महाआरती करा. त्यानंतर कर्पूर आरती, मंत्रपुष्पांजली म्हणायची. आपल्या या पूजेत जर काही राहिलं असेल, बाप्पाची क्षमा मागावी. स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारावी. यानी कानी च पापानी जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणे पदे पदे. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन जनार्दन यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे. आता घरातील सर्वांनी बाप्पाला साष्टांग नमस्कार घालायचा. कारण आपण आता यानंतर बाप्पाच्या मूर्तीवरती अक्षता टाकून त्यांचं विसर्जन करणार असतो. मूर्तीतून प्राण निघून जातात, म्हणून त्यापूर्वी आपण सर्वांनी दर्शन घ्या. बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा. एका वाटीमध्ये दही आणि पोहे एकत्र करावेत. दुसऱ्या वाटीमध्ये हरभऱ्याची डाळ भिजून घ्यावी. तळलेले मोदक, हरभऱ्याची भिजलेली डाळ आणि दही आणि पोहे या पदार्थांची शिदोरी बाप्पांच्या सोबत विसर्जनाला दिली जाते. बाप्पांचं विसर्जन करताना पाण्यामध्ये हे सर्व पदार्थ त्यांच्या समवेत विसर्जन करायचे. आता आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्या. एखादं फूल घ्यावं. विसर्जनाचे पुढील जे मंत्र आहेत ते म्हटल्यानंतर बाप्पाच्या मूर्तीवरती फुले आणि अक्षता वाहून द्यायच्या. मनोमन बाप्पाचं स्मरण करायचं. त्यांना नमस्कार करावा आणि म्हणायचं, आनेन कृत उत्तराराधनेन तेन श्री भगवान सिद्धिविनायक सांग सहपरिवारा प्रियताम. ओम तत्सत. यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. मूर्तीवरती आपल्या हातातील अक्षता आणि फुले वाहून द्यावीत. पुनरागमनायच म्हणजे पुढच्या वर्षी पुन्हा या. आम्ही आपलं याच पद्धतीनं स्वागत करू, आपली पूजा करू, आपली आराधना करू. अक्षता टाकल्यानंतर बाप्पाची मूर्ती आपल्याला थोडीशी हलवायची असते. उत्तर दिशेला बाप्पांचं मुख होईल अशा पद्धतीनं मूर्ती हलवा. ही पूजा दुपारच्या वेळेला 12:30च्या सुमारास आपल्या घरात अगदी शांतपणे आपल्याला करायची आहे. आणि नंतर संध्याकाळच्या वेळेला शांत वेळेला बाप्पाचं आपल्याला जी जागा नेमून दिली असेल, पाणवठा असेल, नदी असेल, त्या ठिकाणी जाऊन बाप्पाचं व्यवस्थित विसर्जन करायचं. शिदोरीचे पदार्थ बाप्पाच्या सोबत विसर्जित करा. आणि 10 दिवसांचं जे निर्माल्य असतं, फुले असतील, पत्री असतील, हार असेल, हे सर्व पाण्यामध्ये विसर्जित करा. बाप्पाला विसर्जनाला नेताना त्यांच्या डोक्यावरती एखादं लाल वस्त्र ठेवावं, नवीन वस्त्र ठेवावं. 3 वेळा बाप्पाची मूर्ती विसर्जन करताना पाण्यात बुडवायची, नंतर आपल्या डोक्याला लावायची. हळुवारपणे नंतर पाण्यामध्ये मूर्ती सोडून द्यायची. मूर्ती फेकू नका. सर्वात महत्त्वाचं, आपल्या हातानं व्यवस्थित विसर्जन करा. बऱ्याच वेळेला आपण सार्वजनिक गणेश मंडळाकडं आपली मूर्ती देतो. मूर्ती भांगण्याची, त्याची तोडफोड होण्याची शक्यता असते. नारळ जो आपण वाहिलेला असतो उत्तर पूजेमध्ये, तो विसर्जनाच्या ठिकाणी फोडायचा किंवा घरी फोडला तरी चालेल. त्याचा प्रसाद करायचा. कलशाचं जे पाणी असतं ते आपल्या घरात आजूबाजूला सर्वत्र शिंपडून द्यायचं. शक्य झाल्यास विसर्जनाच्या जागेवरची थोडीशी माती असते, ती माती पाणवठा विहीर असेल त्या ठिकाणची माती घरी घेऊन या आणि ती आपल्या घरात आजूबाजूला पसरून द्यावी. सुपारी जर असेल पूजेमध्ये, ही सुपारी आपण पुढे कुठल्याही पूजेसाठी स्वच्छ करून वापरू शकता. 10 दिवस आपण बाप्पाचं जे डेकोरेशन केलेलं असतं, जे मांडणी केलेली असती,
ती विसर्जनाच्या दिवशी तशीच ठेवा. दुसऱ्या दिवशी आपण हे सर्व काढून घ्यावं. तर अशा पद्धतीनं गणपती स्थापना आणि गणपती उत्तर पूजा आपण शास्त्रोक्त पद्धतीनं करा, मंत्रासह करा. सर्व मंत्र मी लिहून दिले आहेत. ही पूजा आपण करणार आहात का मला नक्की कळवा. आपले अनुभव सांगा, कमेंट बॉक्समध्ये शंका विचारा, प्रतिक्रिया द्या. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, हाईप करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.